माझ्यावर कोणीच का विश्वास ठेवत नाहीये। मी बाबांवर आरोप करत नाहीये। मी फक्त आईने मला जे काही सांगितलं त्या आधारावर नेमकं काय घडलं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करते। यांना तरी निदान माझं बोलणं पटेल का? ही गोष्ट मी यांच्याशिवाय इतर कोणाशीच बोलू शकणार नाही। वाव मोहन, यू आर श्योर जीनियस। तू तर माझ्याहून पुढची पायरी गाठलीस ग। डॅड वर इतका मोठा आरोप करून तू खूप मोठी कामगिरी बजावलीस। दॅट्स लाईक माय गर्ल। वहिनी, पण तुम्हाला कसं माहित? तुम्ही तर तुमच्या खोलीत होता ना? मोहन, मी या घरची सून आहे, मान्यता असलेली, तुझ्यासारखी नाही। काहींनी स्वीकारलं, काहींनी नाही स्वीकारलं। माझ्या घरात जे काही घडतं ना ते मला कळणारच। त्यातून तू केलेल्या भीषण आरोपांचा धमाका मी माझे कान बंद करून बसले असते ना तरी मला ऐकू आला असता। बाय द वे, तो बावळट अभिजित आला होता माझ्याकडे। तुझी समजूत काढावी अशी त्याची इच्छा आहे। इच्छा काय, तू विनंती करत होता। ही वॉज लिटरली बेगिंग ऑफ मी। अभिजित दादा का? तो फक्त तुझ्याशीच नीट बोलू शकतो, माझ्याशी नाही। ऍक्च्युली अभिजित जाऊ दे, आय केअर अ डॅम फॉर हिम। आणि तसंही त्याला आपल्या डील बद्दल माहित नाहीये ना, म्हणून त्याने चूक केली। पण तू माझं काम न करून कुठली चूक करत नाहीस ना? हे बघ मोहर, तुला तर देवाचे आभार मानले पाहिजेत। मॉम हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यामुळे तुझं काम किती सोपं झालंय। तू नशीबवान आहेस। वहिनी, हो काय बोलताय तुम्ही? हे बघा, रागवू नका माझ्यावर, पण घरात असं सगळं चालू असताना आपण या विषयावर न बोललेलंच बरं। ही योग्य वेळ नाहीये। मग कुठली वेळ योग्य आहे? मॉम घरी परत आल्यावर त्यांना आराम करायला सांगून त्यांची परमिशन घेऊन तुम्हाला पेटी आणून देणार आहेस? वहिनी, माझं ऐकून घ्या तुम्ही। मी जे बोलते ते तू ऐकशील। तू जर माझं काम केलं नाहीस तर तुला माहितच आहे, मॉम हॉस्पिटलच्या फर्स्ट फ्लोअरवर ऍडमिटेड आहेत आणि पल्लवी सेकंड फ्लोअरवर। तर मी सगळ्यांना सांगून टाकेन की आता त्या दोघींना एकत्र भेटणं खूप सोपं आहे। मोहन, डॅडनी तुझा सत्कार तर केलाच आहे, आता सेंड ऑफ करायला जास्त वेळ नाही लागणार। त्यापेक्षा विचार कर ना, माय बडी गर्ल, मला तुझी खूप काळजी वाटते। माझी टीम मेंबर आहेस ना तू, म्हणून सांगते। ठीक आहे, मी तुमचं काम करायला तयार आहे। काय? मम्मा हॉस्पिटलाइज्ड आहे? हो, म्हणजे आज सकाळीच मामा पायऱ्यांवरून पाय घसरून पडली। डोक्याला जरा जास्तच मार लागलाय। अभि, मी उद्याच घरी येते। नाही नको, ऐक, म्हणजे अगं तुझं ते मेडिकल कॅम्प पण ते पण महत्वाचं आहे ना, ट्रेनिंग ते कम्प्लीट कर। कम ऑन अभि, मम्मा हॉस्पिटलमध्ये असताना ट्रेनिंग कॅम्प मध्ये माझं लक्ष लागणं शक्य तरी आहे का? तू लिसन प्लीज।